शिवसेना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचीच आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा कोकणाशी आणि शिवसेनेशी काहीही संबंध नाही आणि यावर काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केला. ठाकरे गटात शिल्लक असलेले अनेक लोक, पुढारी आणि नेते यांनी काल शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केला असे रामदास कदम म्हणाले. एक दिवस असा येईल की मातोश्रीमध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याशिवाय इतर कोणीही राहणार नाही. त्यांच्या शिवसेनेत त्यांच्या पाठीशी कुणीही उभं राहणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवसेना ही भगव्या झेंड्याचीच आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. एकनाथजी शिंदे यांचीच आहे. उद्धव ठाकरेचा काडीचाही संबंध आता कोकणाचा नाही. याच्यावरती काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केलं. शिल्लक असलेले देखील अनेक लोक, अनेक नेते, अनेक पुढारी यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि माझं भाकीत आहे, माझं भविष्य आहे. फक्त आता मातोश्रीमध्ये एक दिवस असा येईल की फक्त त्यांचे कुटुंबाने ते याच्या पलीकडे शिवसेनेमध्ये त्यांच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही. त्यांनी जे पाप केलंय, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या विचाराचा व्यभिचार केलाय. त्या पापाची फळं उद्धव ठाकरेंना भोगावीच लागतील हे मी आपल्या दाव्याने सांगतो. आम्ही दिवसात काय केला हो, शिवसेना वाढवली, केसेस घेतल्या, तेवढा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होते. फोटोकॉपी त्यांना काय माहिती आहे शिवसेना मोठी कशी झाली? उद्धव ठाकरेंना काय माहिती आहे शिवसेना मोठी करण्यासाठी किती खून पडले, किती रक्त सांडलंय, किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, किती लोकांनी जेल भोगलंय? याची जाणीव ते थोडी आहे का उद्धव ठाकरेला? नाही ना. उद्धव ठाकरे आणि तो आदित्य यांना असं वाटतं शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे सगळे आमचे नोकर आहेत आणि आम्ही मालक आहोत. हीच भूमिका घेऊन ते चालले होते. आता सगळं संपेल. ते थोडं बहुत शिल्लक आहे ना, या 2 वर्षामध्ये आपण पाहाल, माझे शब्द आहेत तुम्हाला आठवतील, सगळं संपून जाईल, काय शिल्लक राहणार नाही. आम्हाला बाळासाहेबांनी दिलं. आमच्या कर्तृत्वामुळं बाळासाहेबांनी आम्हाला सगळं दिलं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला संपवलं. दिवाकर रावतेचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली. रामदासांचं मंत्रिपद काढलं, स्वतःच्या मुलाला दिलं. बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता आऊट. बाळासाहेब असं झालं असतं काय? याची काय अवकाश द्यायची? तो फक्त कुटुंबासाठी लढतोय, फक्त कुटुंबासाठी.